चला तर मग आजची काय रेसिपी आहे ते बघूया। आज आहे चटपटीत मिसळ पाव। इथं मी मटकी घेतलेली आहे आणि ते पाण्यामध्ये टाकली आणि त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि मटकी आपल्याला थोडीशी वाफवून घ्यायची। आता मिक्स करून घेऊया आणि मटकी वाफवून घेऊया। खूप छान, खूप मस्त चमचमीत आणि झणझणीत मिसळ पाव तयार चालू आहे करणं। इथे मी मसाला घेतलेला आहे। मसाल्यामध्ये धने, कांदा, खोबरं, टोमॅटो हे तेल टाकून भाजून घेतलं आणि मिक्सरमधून पेस्ट तयार करून घेतली। आता कढईमध्ये फोडणी द्यायची। त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं, मोहरी, जिरं, कोथिंबीर आणि पेस्ट केलेली ती टाकून घ्यायची। घरात जे मसाले आहे आपण रोज वापरतो ते सगळे मसाले घ्यायचे आणि मसाले टाकून मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशी तरीबाज ही मसाला तयार झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला मिक्सरचं भांडं धुवून टाकायचं। हे बघा, आणि आता त्यामध्ये लगेचच आपण वाफवून घेतलेली मटकी टाकून द्यायची। ही आपल्याला मटकीची आमटी आता तयार झालेली आहे। हे बघा, आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचे, चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे। तरीबाज दिसते ना, तरीबाज तुम्हाला। आता याला छान उकळी येऊ द्यायची। आता एकदा मिक्स करून घेऊया। आता उकळी आलेली आहे आणि आपली मटकीची आमटी तयार आहे। आता एका ताटामध्ये पाव घेतलेले आहे, लिंबू, फरसाण घेतलेला आहे, म्हणजे खारा नमकीन चिवडा, वरून कांदा, कोथिंबीर। आता आपल्याला ताटामध्ये आमटी घ्यायची आहे। ही बघा, आणि आमटी घेतल्याच्या नंतर त्यामध्ये वरतून चिवडा टाकून घ्यायचा आहे। चला तर मग आता चिवडा टाकून घेऊया। हा बघा, वरतून थोडासा चिवडा टाकून घेतलेला आहे। त्या वरतून कांदा, कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि लिंबू पिळून सर्व करायचं आहे। हे बघा, घरच्या घरी तयार केलेली झणझणीत आणि चटपटीत अशी मिसळ पाव तयार झालेली आहे। तुम्ही करून बघा।